नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण वेगवेगळ्या विषयांचे जे व्हिडिओ बघतो त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की मोती हे रत्न कोणाला लाभतं. मुळात कर्कराशीचं रत्न आहे. कर्कराशीचे लोक आपल्या काही अडचणी, आपले काही प्रॉब्लेम असतील तर सुटणार म्हणून आज मोती घालताना दिसतात. हा मोती अगदी स्वस्त असेल आणि घातला आणि लाभला नाही तर फारसं काय नुकसान होत नाही. पण जर आपण चांगल्या क्वालिटीचा महाग असलेला असा घेतला आणि जर आपल्याला तो लाभला नाही तर आपलं एक आर्थिक नुकसान, तसंच मानसिक नुकसान की अरेच्या मी फसलो आणि त्यानंतर आपले प्रश्न तसेच राहिले, ते सुटलेच नाहीत, हा प्रकार वेगळाच. यामुळे मनोविकृती येऊ शकते. म्हणून आपण जर मोठ्या किमतीचा मोती घेऊन तो वापरणार असाल आणि कुणीतरी सांगितलं म्हणून वापरणार असाल तर कदाचित आपल्याला फायदा होईलही, कदाचित नाही होणार. मग अशा वेळी आपण निराश होऊन अरेच्या मी हे बघायला पाहिजे होतं असं जर म्हटलात तर तुम्हाला गेलेला वेळ हा पुन्हा भरून काढता येणार नाही. म्हणून एखाद्या रत्नाचा वापर करण्यापूर्वी ते आपल्याला लाभतं का, आपल्याला योग्य आहे का. आत्ताचा काळ म्हणजे कदाचित रत्न हे 10 वर्षापूर्वी मी वापरलास तर मला फायदेशीर ठरलं असतं, पण आज ठरणार नाही आहे, अशी परिस्थिती असू शकते. का तर प्रत्येक वेळी तुमच्या या राशीला असणारा महादशेचा काळ वेगवेगळा असतो. मग त्या महादशेच्या काळामध्ये ज्या महादशा चालू आहेत त्या महादशाचा आपण अभ्यास करावा. कारण तुमच्या राशीचा स्वामी आणि महादशेचा स्वामी ह्या दोघांचं जर मैत्री असेल तर ते रत्न लाभेल, जर शत्रुत्व असेल तर लाभणार नाही. हा सगळा भाग विचार केला तर बघा, शत्रुत्व असेल म्हणजे काय आणि आपण म्हणतो की शत्रुत्व नसेल म्हणजे काय. साधी गोष्ट आहे. हे सगळं मानसिक, सायकॉलॉजिकल आहे. मानसिकदृष्ट्या आपण जगत असतो. आपल्यावर इतका प्रचंड मानसशास्त्राचा परिणाम आहे आणि आपण तो मानत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एखाद्या घरामध्ये छान पुरणपोळी केलेली आहे आणि आपण कोणती गोष्ट घेतल्यानंतर चावतो आणि चावल्यानंतर काय करतो, गिळतो. साधी गोष्ट आहे. भात असो, भाकरी असो, चपाती असो, भात असो, हे आपण घेतल्यानंतर गिळतो. मग मला सांगा, एखाद्या घरामध्ये एक माणूस जेवायला बसलेला आहे आणि त्याला पुरणपोळी वाढली आणि त्या विचारणाऱ्या व्यक्तीनं, वाढणाऱ्या व्यक्तीनं, मग ती बायको असेल, आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, कोणी असेल ते, किंवा वाढणारी वाढपी असेल, काय हरकत नाही, आणि विचारलं अजून एक देऊ काय, छान झाली आहे ना, जरा घ्या ना की आग्रह म्हणून, तर तो माणूस आनंदाने घेईल. शुगर असताना सुद्धा तो अर्धी चपाती किंवा अर्धी पोळी, पुरणपोळी आग्रहास्तव घेईल आणि ती त्याला खाल्ल्यानंतर आनंद वाटेल. शुगर वाढणार नाही. का? अतिशय प्रेमानं दिलेली आहे. आणि तेच असं न करता थोडं रागात आहेत मॅडम आणि त्यांना ती चपाती अर्धी वाढायची आहे आणि त्यांनी ताटात ठेवली आणि गिळ म्हणून सांगितलं. गिळणारच आहे, पण गिळ म्हणल्यानंतर त्या माणसाला ती लाभेल काय, पचेल काय, खाल्ल्यानंतर ती बरं वाटेल काय आणि दिवसभर ती पोटात असेपर्यंत तो मानसिकदृष्ट्या आनंदी असेल काय, विचार करा. गिळ म्हणून सांगितलं, गिळ, तो गिळणारच आहे. पण शब्द किती आहे बघा, म्हणजे मानसिकदृष्ट्या त्याला ती चपाती लाभणार नाही. म्हणून 10 वेळा विचार करायचा की मानसशास्त्र काय सांगतं, मला एखादी गोष्ट लाभते का, हे मला मनानं स्वीकारलं पाहिजे माझ्या, तर ती लाभणार आहे, नाही तर लाभणार नाही. मग त्यावेळी माझे रास नक्षत्र चरण आणि महादशा ही माझ्याबरोबर आहे काय, ह्या गोष्टींचा अभ्यास करायलाच पाहिजे. प्रयत्न करूया. आता हा जो कर्क आहे तो कर्क राशीचा चंद्र आहे. त्या चंद्राचं रत्न मोती, पर्ल म्हणून आपण वापरतो. आता या कर्क राशीमध्ये हे आपण का बघायचं, तर 3 नक्षत्र आहेत. एक पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. आता हे पुनर्वसू नक्षत्र आहे, हे पूर्ण नाही आहे. पूर्ण नक्षत्र या राशीमध्ये नाही. ह्याचा 1/3 म्हणजे काय, साधारणपणे आपण जर 4 भाग केले तर त्याचे 3 भाग हे याच्या मागच्या म्हणजे मिथुन राशीला गेले आणि ह्या राशीमध्ये एकच शेवटचा 4था चरण येतो. त्यानंतर पूर्ण पुष्य नक्षत्राचे 4 आणि आश्लेषा नक्षत्राचे 4 असे चरण त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आश्लेषा आणि पुष्य नक्षत्र पूर्ण आहे, पण ह्या पुनर्वसू नक्षत्राचा एकच भाग 4था चरण या राशीमध्ये येतो. मग नेमकं जी व्यक्ती ती पर्ल किंवा मोती विकत घेणार आहे
तिचं नक्षत्र कुठलं, ह्याच्यावरून त्या नक्षत्राची आजची दशा कोणती, त्याचं वय वेगवेगळं असणार आहे. 10व्या वर्षी दशा वेगळी असेल, 20व्या वर्षी वेगळी असेल, 30व्या वर्षी वेगळी असेल. म्हणून आपली दशा ही प्रत्येक वयामध्ये वेगवेगळी असते. तुम्हाला खोटं वाटत असेल तर गेल्या 10 वर्षातले तुमचे फोटो काढून बघा, सगळे काढलेले. तुमची दशा कशी बदलत गेलेली आहे तुम्हाला 2 मिनिटात दिसेल. ही काय कागदोपत्रीच बघायची वस्तू याच्यातला भाग नाही आहे. तुमचे सगळे जुने फोटो काढून बघा, तुमच्या दशा होत गेलेल्या असतात आणि त्या सगळ्या दशा तुम्हाला वेगवेगळे फोटो दाखवत असतात आणि आपल्यालाच हसू येईल की खरोखरच आपण एका दशेमध्ये असतो. मग हे सांगितलेलं आहे ती महादशा आहे. हा जर भाग विचारात घेतला तर हे काय आहे, हे रत्न हे चंद्राचं रत्न आहे. यामुळं मनाचं आरोग्य सुधारतं. म्हणजे काय, मनाचं आरोग्य आणि मनाबाबतच्या तक्रारी आहेत त्या आत्ता जास्त लोकांच्या आहेत. मानसिक शांती नाही, आत्मविश्वास कमी होत चाललेला आहे, रागावर लोकांचं नियंत्रण नाही. त्यामुळे बारीक सारीक गोष्टी मनाला लावून घेतात, त्या दिसत नाही आहेत. अंगाला खरचटलेलं दिसतं कमी किंवा जास्ती, पण मनाला लागलेलं कमी लागले का जास्त लागले कळत नाही. त्यामुळं आत्महत्यापर्यंत माणूस जातो. मनात काय चाललंय आतमध्ये, केवढा ज्वालामुखी आतमध्ये स्फोट व्हायला लागलाय समजत नाही. सतत तो माणूस भीतीच्या वातावरणाखाली असतो. हे कुठल्याही जगातल्या मशीनवर तपासता येणार नाही आहे. शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन त्यामुळे कमी जास्त होते. राग आला की बघा सगळं रक्त जे आहे ते मेंदूकडे यायला सुरुवात होते. हात तापतात, चेहरा लाल होतो, माणूस लाल बंद होतो, बोलायला लागला म्हणजे त्याचा आवाज वाढतो. कुठली व्हॅल्यूमचं बटन याचं फिरवलंय का बाद झालंय. हा काय प्रकार असेल, कारण नसताना दिसेल ते घेऊन, अरे हातानं मारता येतं तरी काही वेळेला झाडू घेतला जातो, उलथणं घेतलं जातं, लाटणं घेतलं जातं, दिसेल ते फेकून. इतकं संतुलन असणारे शाळेतले शिक्षक कधी कधी डस्टर फेकून मारताना दिसतात, कधी खडू फेकून मारताना दिसतात. हा जर प्रकार बघितला तर आपल्या रागावरचं नियंत्रण कमी होत चाललेलं आहे, कारण आपल्याला ते शिकवलंच गेलेलं नाही आहे. त्यामुळं आपण तणावाला सहज सामोरे जात नाही, तर तणावाचे आपण बळी ठरतो आणि आपण बळी ठरलो की आपल्या समोर असलेले ते त्या तणावाचे बळी ठरतात आणि मग आपले सगळे मानसिकदृष्ट्या संबंध बिघडतात. हा जर प्रकार असला तर आपले सगळे हार्मोन्स जे आहेत ते आपल्याला त्रास देतात. त्यांचं संतुलन करण्यासाठी मोतीचा वापर केला पाहिजे. त्यानंतर आपली झोप सुधारते. काही लोकांना त्यामुळे झोप लागत नाही आहे, कारण ताणतणाव हे तुमच्या पहिल्या झोपेवर परिणाम करतं. मग एक तर ती जास्त असते किंवा कमी असते. ती लागतच नसेल तर मग काय, काही लोकांना त्वचेचे रोग आहेत, ते पण साधारणपणे मोतीमुळे बरे होतात. त्यामुळं भावनिक अस्थिरता असणे, भावनिक अस्थिरता हा फार मोठा विषय. आपण याच्यावर एक पूर्ण व्हिडिओ देणार आहोत. आज भावनिक अस्थिरता हा जो भाग आहे तो भावनेलाच आपण काय करतो, साथ घालतो आणि मग भावनेला साथ घातली की माणसं वेडी व्हायला लागतात. तर हा भावनिक अस्थिरता जो आहे ना तो फार मोठा आहे. इतरांचे बोलणे आपल्याला मनाला लावून घेतले की आपण भावनिक असतो आणि मग आपल्याला ते जास्त लागतं. कधी कधी कितीही बोललं तर आपण म्हणतो ह्याच्या काय गंड्याच्या कातडीचा, ह्याला बोलणं लागतच नाही. त्यावेळेला त्याची भावनिक पातळी कमी असते. कितीही बोला, काहीही करा, काही मारा, काही परिणाम होत नाही. दगडावर पाणी म्हणतो आपण, तशी अवस्था असते. मग ह्याचं काय आहे, हे भावनिक संतुलन कमी जास्त आहे का, तो अस्थिर आहे का, अस्थिरच आहे. तो स्थिर असता तर विचार केला असता. मग इतरांची त्रास बघून आपण काळजी करून स्वतःला त्रास करून घेतो आणि सतत अपयशाची भीती वाटत राहणारे व्यक्तिमत्व हे एक दिवस त्याचा स्फोट करून आपल्याला त्रास देतं. म्हणून मोती हा आपण आपल्या मनाचे जे आरोग्य आहे ते सांभाळण्यासाठी घालतो. आता प्रश्न असा आहे, या मोतीमध्ये तुम्ही अगदी 20 रुपयापासून 20,000पर्यंत किमती असलेले मोती बाजारात आहेत. कुठल्या दुकानातून कसा घेता, तुमची ऐपत काय, तुमच्या खिशाला विचारा बरोबर आहे का, तो कशामध्ये बसवा. काही जण म्हणतात तणका रणगीर बसला, काही जण म्हणतात ह्या बोटात त्या बोटात. अरे कुठंही राहू द्या रे, मोती गळ्यात घातला तर तुम्ही म्हणणार नाही मग ह्या गळ्यात आणि त्या गळ्यात, कुठल्या ह्याच बोटात पाहिजे असा आग्रह नको. आपल्याजवळ आहे ना, त्याचं फळ तेच मिळणार आहे, त्याचं फळ तेच मिळणार आहे. 2 गोळ्या खायच्यात, ही अगोदर का ती अगोदर, काय फरक पडणार नाही. कुठली तर खा, तुला फरक पडेल 100%. तसं आहे. या बोटात घातला, कोणतं म्हणतंय काढून ह्या बोटात घाला, काही दिवसानंतर तो मागच घातला पुढंच घाला, असं करून विचार लोक त्रास देतील. कुठल्या बोटात आहे ह्याला तितकं फारसं महत्त्व देऊ नका. आपण तो धारण करतो, आपल्याजवळ आहे, याला सुरुवात आहे. आपण तो वापरतो, चांगल्या पद्धतीने वापरतो. वापरल्यानंतर आपलं मानसिक संतुलन टिकून असतं. सततपणे आपल्याला जाणीव आहे की आपल्याजवळ तो मोती आहे आणि आपण त्याला बांधलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की त्यामुळे आपल्यावर काही बंधनं येतात आणि त्या बंधनामुळे आपल्या मानसिक व्यक्तिमत्वामध्ये 100% बदल होतो. म्हणून आपण नेहमी रत्न वापरतो.
रत्न हा एक प्रकारचा, नेहमी म्हणतात बघा त्याला, दगड किंवा खडा, खड्याचा आपल्यावर परिणाम होतो का माहीत नाही, पण खडा जवळ असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो, हे 100% खरं आहे. हे 100% खरं आहे. काही लोक असं म्हणतात एवढ्या खड्यानं काय होतंय, काय होतंय, असं सगळा मानणारा प्रकार आहे. त्याने एकदा बघावं, गव्हा एवढा एखादा खडा मूत्राशयामध्ये अडकल्यानंतर 80 किलो वजनाचा माणूस गव्हा एवढ्या खड्यामुळे रस्त्याला लोळताना दिसतो आपल्याला. तेवढा खडा त्याच्यावर परिणाम करतो काय? हे तेवढ्यानं काय होतंय? अहो गडागडा लोळेल मुठखडा झाल्यावर माणूस. विचार करा, त्याला त्याचं सगळं स्वास्थ्य घालवतो एवढा खडा. ही वस्तुस्थिती आहे. मग ह्या खड्यामुळे होईल का नाही? तुम्हाला प्रत्येक वेळी दिसेलच सगळं असं नाही आहे. हवा दिसत नाही पण आहे का नाही? आहे ना. वारं दिसत नाही आहे का नाही? आहे ना. माणसाचा क्रूरपणा दिसत नाही पण आहे का नाही? आहे ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सिद्धताच पाहिजे असा समज करून घेऊ नका. भावनिकदृष्ट्या ह्या गोष्टी सगळ्या ज्या त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टी तुम्ही सिद्धता जर म्हणायला गेलात तर तुम्हाला गुळ दिसेल पण त्यातला गोडवा दिसणार नाही. साखर दिसेल पण त्यातला गोडवा दिसल्याशिवाय खरेदी करू नका. आयुष्यभर साखर खायला मुक्तान लेको. म्हणून 10 वेळा विचार करा. प्रत्येक गोष्टीत सिद्धता महत्त्वाची, शहाणपणा महत्त्वाचा नाही. काही गोष्टी या डोळे झाकून स्वीकाराव्या लागतात. आलं लक्षामध्ये. आता तुमच्या आयुष्यात बघा, तुमच्या सासऱ्याने तुम्हाला सांगितलं आमची मुलगी गरीब गाय आहे, स्वीकारली का तुम्ही? आता तुम्हाला कळते गाय आहे का वाघीण आहे, तो तुमचा भाग आहे. मग त्यावेळेला तुम्ही म्हणला असता शिंग कुठं आहे गाय कुठं आहे, तर तुमचं लग्न झालं नसतं. म्हणजे काही गोष्टी आपण विश्वास ठेवून स्वीकारतो, त्या सगळ्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत. विनोदाचा भाग सोडा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आनंददायी ठरणार असतील तर आपण विश्वासाने ह्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्यात बदल केला की निश्चितपणे आपल्याला ते लाभतं. हा साधा सोपा नियम मानसशास्त्राचा. पुढे आता आपण काय केलं, ह्या 3 नक्षत्रांचा विचार केला. ह्या कर्क राशीमध्ये पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा अशी 3 नक्षत्र आहेत. आपण 3 नक्षत्रांचा विचार करू. 3 नक्षत्रामध्ये काय आहे? पुनर्वसू नक्षत्रामध्ये पहिल्यांदा गुरुची महादशा 16 वर्ष आहे. त्यानंतर 19 वर्ष शनीची महादशा आहे. म्हणजे पहिल्यांदा 16 वयापर्यंत गुरुच्या महादशेखाली, 17 पासून 19 पर्यंत 35 पर्यंत महादशा शनीची, त्यानंतर 17 वर्ष बुधाची, 52व्या वर्षापर्यंत आपण बुधाच्या महादशामध्ये, 7 वर्ष केतूची 59 60पर्यंत, 20 वर्ष शुक्राची 79. याच्या पुढे फारसा आपला विचार कडायचा होत नाही. त्यानंतर आपण पुष्य नक्षत्राकडे जाऊया. पहिले 19 वर्ष शनीची महादशा आहे. 20व्या वर्षापासून बुधाची 17 वर्ष असेल 36व्या वर्षापर्यंत, त्यानंतर 7 वर्ष केतूची 43व्या वर्षापर्यंत, त्यानंतर 20 वर्ष शुक्राची 63व्या वर्षापर्यंत, फार तर पुढे 6 वर्षाचा विचार केला तर 70 पर्यंत. पुढच्यांचा विचार फारसा नको आपल्याला, कारण आपण त्या कालावधीमध्ये रत्न वापरायचा विचार करत नाही. आश्लेषा नक्षत्र पहिली 17 वर्ष बुधाच्या महादशामध्ये, त्यानंतर 18 वर्षापासून 7 वर्ष केतूची महादशा 24 पर्यंत, त्यानंतर 20 वर्ष शुक्राची महादशा 44 पर्यंत, त्यानंतर 6 वर्ष सूर्याची महादशा 50 पर्यंत, पुढे 10 वर्ष चंद्राची 60 पर्यंत, 7 वर्ष मंगळाची 67 पर्यंत. फारसा पुढे विचार नको. दिसतंय आपल्याला, लागलं तर आपण घेऊ शकतो. आता प्रश्न असा येतो की ह्यामध्ये अभ्यास काय झाला आमचा? अभ्यास काय झाला बघा, एकच अभ्यास झाला. तो म्हणजे कुठला? तर 2 लोकांचा अभ्यास आपण करतोय. अभ्यास भरपूर आहे पण आपण 2 लोकांच्या अभ्यासाचा फक्त विचार करतो. पहिला अभ्यास, एका व्यक्तीचं वय आहे 14 वर्ष, मुलगा आहे, आणि तक्रार काय? तक्रार आहे घरात राग प्रचंड येत असल्यामुळे हा फोडाफोडी करतो. कुठलीही वस्तू फेकून देणे, हातात आहे ती कुठेही मारणे, मग मोबाईल हातात असेल तर फेकून देणे, पेला पाण्यापेचा हातात तर फेकून देणे, किल्ल्या मागितल्या तर फेकून देणे. काय प्रकार चाललाय? हा रागावर नियंत्रण नसलेला, अनियंत्रित राग असलेला मुलगा, आणि हा शाळेत पण असा करू लागला. त्यामुळे शाळेतल्या लोकांनी पालकांना बोलवून सांगितलं, हे जर तुम्ही असंच सगळं इथं करू लागला, इतर मुलांवर राग काढू लागला, शिक्षकांवर राग काढू लागला, काल शाळेत का आला नाही विचारलं तर काहीतरी कारण असलं पाहिजे. ह्यानं पट्टी फेकून मारली बाईंना, मला का विचारलं? मग मला सांगा, हा प्रकार हा योग्य आहे का? नाही. मग अशा वेळी त्याचे पालक माझ्याकडे आले आणि आपण त्यांचा विचार केला की आता ह्या मुलाला काय करावं. त्यांचे पालक म्हणत होते की ह्याचा आम्ही काय शांती केली, पण आम्हाला आता रत्न घालायचं आहे, कुठलं तरी रत्न वापरायला पाहिजे, कुठली तरी एक शांती असणार त्याची त्यांनी केली. मग कशाला केली, काय केली, आपण खोलात जायचं नाही. नुसत्या नक्षत्राची शांती नसते, तर शांतीमध्ये अनेक प्रकार आहेत. नक्षत्राची असेल, योगाची असेल, कर्णाची असेल, एखाद दुसऱ्या त्या नवग्रहांमधल्या अनिष्ट असलेल्या ग्रहांची असेल, किंवा इतर काही त्यांनी केली.
ठीक आहे, आता आपण त्या गोष्टीत जायचं नाही. आपण विचार करायचा की ह्याचा अनियंत्रित राग असल्यावर याला मोती पाहिजे का. मग आपण विचार केला मोती हवा काय, असा विचार केला तर त्या मुलाचं वय आहे फक्त 14 वर्ष. म्हणजे हा मुलगा 10वीच्या वर्गात होता. आता या 10वीच्या मुलाचं जर आपण असं मानसिक संतुलन बघितलं तर हा पास होऊन चांगला बोर्डामध्ये येऊन पुढं चांगला छानपैकी कुठला तरी चांगला कोर्स वगैरे घेऊन मस्तपैकी पुढे चांगला नागरिक होण्याची शक्यता वाटत नाही मला. कारण आत्ता जेवढा राग असेल तर परीक्षेवर राग किती निघणार आमचा, आणि त्या अभ्यासावर किती राग निघणार, आणि मग दिवा केवढा लावणार आम्ही शाळेमध्ये. अवघड आहे सगळं हा. म्हणून त्या पालकांना चिंता होती काय करायचं. आणि जेव्हा एखादाच मुलगा असतो तेव्हा पालकांच्या पुढे प्रश्नचिन्ह उभारतं, हा असा तर आमचं कसं. म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे. हा पाया जर असेल आमचा तर आमचं पुढं काय आणि हा काय करणार आहे, आणि मग आमच्याकडचा पैसा आम्ही कुणासाठी खर्च करायचा, असे चिंतेचे विषय पालकांच्या पुढे आहेत. म्हणून पालक काळजी करतात. आता प्रश्न असा आहे की यामध्ये ह्या 14 वर्षाच्या मुलाचा विचार केला तर पहिल्यांदा पुनर्वसू नक्षत्र जर त्याचं असेल तर त्याची गुरुची महादशा असली पाहिजे, वयवर्ष 16 पर्यंत त्याची गुरुची महादशा. जर त्याचं पुष्य नक्षत्र असेल तर त्याची शनीची महादशा आहे, आणि जर त्याचं आश्लेषा नक्षत्र असेल तर त्याची बुधाची. म्हणजे प्रत्येक वेळी तिन्ही महादशा ह्या वेगवेगळ्या आहेत. मग ह्याची रास आहे कर्क आणि तिचा स्वामी आहे चंद्र. मग ह्या चंद्राचा जर आपण अभ्यास केला तर चंद्राच्या या महादशेमध्ये चंद्राच्या या महादशेमध्ये आपण ह्याचं नक्षत्र कुठलं आहे याच्यावरून आपण विचार करणार आहोत. आता प्रश्न असा आहे की ह्याची रास कर्क आहे, तिचा स्वामी आहे चंद्र. मग चंद्र जो आहे त्याच्या आपण जर खाली बघितलं व्यवस्थित तर ग्रहामध्ये मित्र, समग्रह आणि शत्रू या संबंधीची आपण जी पट्टी बघतो त्यामध्ये असं लक्षात येईल की पुनर्वसू नक्षत्राची गुरु जो आहे दाखवलेला त्यांनी आपल्याला, त्याची महादशा चालू आहे. मग हा गुरु हा चंद्राचा समग्रह आहे. समग्रह आहे हा समग्रह असताना जर आपण एखादं रत्न स्वीकारलं तर तो समग्रह म्हणजे मित्र नाही शत्रू नाही, तर ते रत्न शोभेचं म्हणून ठरेल, ते काही फळ देणार नाही, तोटा पण होणार नाही. त्यानंतर 2 नंबरला जर बघितलं आपण तर शनीची महादशा आहे. शनी हा सुद्धा चंद्राचा समग्रह आहे. म्हणजे त्याचा पण काय उपयोग होणार नाही, काहीच उपयोग होणार नाही. आपण शोभा म्हणून ते घेणार, वापरणार छानपैकी, आणि आता तो मुलगा वापरणार म्हणजे त्याची बोटं केवढी, त्याची अंगठी केवढी, टिकली तर बरी टाकून दिली तर काय करायचं, पडली कुठं म्हणला म्हणजे काय करणार तुम्ही, असा प्रश्न येतो. आणि समजा साधी घेतली, अगदी 25-50 रुपयाचा मोती घेतला आणि चांदीत करून दिली किंवा साध्या कशामध्ये करून दिली तांब्यामध्ये आणि टाकून दिली कुठं, तर खर्च झाला ह्याचा वाईट नाहीये, त्यानं सांभाळली नाही याचं वाईट वाटणार आहे आपल्याला. म्हणून विचार करायचा. मग तिसरा प्रकार आहे बुधाची. म्हणजे बुधाच्या महादशेत जर बघितलं तर चंद्राचा बुध हा काय आहे, मित्र आहे. त्यामुळे त्याची 100% उपयोग होणार. जर त्याचं नक्षत्र आश्लेषा असेल तर त्याचा उपयोग होईल, जर त्याचं नक्षत्र पुष्य असेल तर उपयोग होणार नाही, आणि जर त्याचं नक्षत्र पुनर्वसू असेल तर समग्र असल्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही. मग घ्यायचं का नाही हा तुम्ही विचार करा. मग त्याला विचारलं, त्याने सांगितलं की ह्याचं नक्षत्र आश्लेषा आहे, परंतु आश्लेषा नक्षत्रामुळे आम्ही त्याची शांती केली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्याला एक रत्न घाला, त्यात फरक पडेल. मग आम्ही काय करावं. मग मी सल्ला दिला की 100% त्याचा उपयोग होणार आहे, कारण बुध हा चंद्राचा मित्र आहे. त्यामुळे तुम्हाला हे लाभणार, आणि ते लाभलं, त्यांनी घेतलं, घातलं, वापरलं, मुलामध्ये फरक पडला. हा जर प्रकार विचारात घेतला तर कशामुळे पडला आपण मोजू शकत नाही. यांनी पॅरामीटर, आपल्याकडे काही गोष्टींचे पॅरामीटर आजही उपलब्ध नाही आहेत. आजही कितीही तुम्ही पुढे जावा, पॅरामीटर उपलब्ध नाही आहेत. आपल्यात प्रगती किती झाली मोजण्याचं साधन, शाळेमधली प्रगती किती झाली हे मोजण्याचं मार्कांचं साधन आहे, पण दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे ते मोजलं जातं. ती प्रगती मोजण्याचं साधन खरं किंवा परफेक्ट नव्हे परफेक्ट. आजही त्याला पर्याय नसल्यामुळे आपण ते वापरतो. तशातला प्रकार आहे हा. बुध जर असेल तर त्याचे नक्षत्र आश्लेषा आहे, त्यामुळं आश्लेषा नक्षत्राची त्यांनी शांती वगैरे केली होती, आणि त्यामुळं बुधाचा जर आपण परिणाम बघितला तर 100% लाभेल. मी त्यांना सांगितलं वापरा, आणि त्यांनी वापरला, आणि 6 महिन्यानंतर मला येऊन सांगितलं की मुलामध्ये फार मोठा फरक पडला, थोडा समंजस चांगला झाला, आदळापट कमी आलेली आहे आणि शांत आहे. आत्ता तरी शांत आहे, पुढं काय होईल मला माहीत नाही. म्हणजे हे वादळ कमी होण्यासाठी या मोतीची निश्चितपणे त्यांना मदत झालेली आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे काय, ही एक स्त्री आहे, इथून त्यांचं वय आहे 40, आणि त्यांचा प्रॉब्लेम असा होता की मला झोपच नाही आहे.
दिवसभर मी एवढं काम करते, मग रात्री आपल्याला दमल्यामुळं झोप यायला हवी, पण त्यांना झोप नाही. मग रात्री उठून काय, मला झोपच नाही, मग मी सारखी उठते आणि मग काहीतरी काम काढते आणि बसते. मग रात्रभरही झोप आहे, ती झोप नाही आहे. मग दिवसा तर यायला पाहिजे, ती पण नाही, यांची झोप उडाली आहे. मग हे बघून घरातल्या लोकांची झोप उडाली. आणि मग हे असं का, तर काय असेल, तर त्यांनी डॉक्टरांच्याकडे दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं ह्यांच्या हार्मोन्स असंतुलन चालू आहे, त्यामुळे ह्यांची झोप उडालेली आहे. अति काळजीचा हा प्रकार आहे. आणि अति काळजीमुळे जर समजा तुम्हाला हा असेल तर तो मनाचा रोग आहे. आता ह्या मनाच्या रोगावर गोळ्या देऊन सुद्धा, झोपेची गोळी खाऊन सुद्धा झोप लागणार नाही, अशी परिस्थिती असते मनाची. कारण तुम्ही गोळी कुणाला दिली, शरीराला. काळजी कोण करतंय, मन. मनाला गोळी खायची सवय का नाही. शरीर झोपेल हो, पण स्वप्न पडत राहतील सारखी आणि पुन्हा जागवून दचकून उठत राहील माणूस. हा धोका आहेच, हा धोका आहेच. स्वप्नात सुद्धा तो तीच काळजी करणार आहे. कोणती, आत्ता जिवंतपणी करत होता तीच. मग अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला आपण जर संतुलन करण्यासाठी काय करायचं, तर मग त्यांना सल्ला दिला की तुम्ही मोती वापरा. आणि मग मोती जर त्यांनी वापरायचा असेल तर तो वापरावा का नाही, या संबंधी आपल्याकडे आले होते. आपण विचार केला त्यांचा की त्यांचं वय किती आहे, 40. मग 40 वय असताना आम्ही विचार केला त्यांचा की जर त्या पुनर्वसू नक्षत्राचे असतील तर त्यांची आत्ता महादशा चालू आहे बुधाची. कारण शनी 35 पर्यंत, 36 पासून 52 पर्यंत 17 वर्षे महादशा आहे बुधाची. त्यानंतर बघितलं इथं तर पुढची महादशा त्यांची, जर समजा त्यांचं नक्षत्र पुष्य असेल तर त्यांची आत्ता केतूची महादशा चालू आहे. कारण 36 पर्यंत होती बुधाची, 43 पर्यंत आहे केतूची. आणि त्यानंतर जर बघितलं आम्ही इथं तर पुढची महादशा जर त्यांचं नक्षत्र आश्लेषा असेल तर त्यांचा केतूची महादशा जी आहे ती 24ला संपल्यानंतर 25 पासून शुक्राची महादशा 20 वर्ष, वयवर्ष 44 पर्यंत. म्हणजे आता बघितलं तर पुनर्वसू नक्षत्र असेल तर बुधाची महादशा चालू आहे, पुष्य नक्षत्र असेल तर केतूची महादशा चालू आहे, आणि आश्लेषा नक्षत्र असेल तर शुक्राची महादशा चालू आहे. मग काय करायचं, मग आपण त्यांचा शत्रुमित्र कोष्टक जे आहे त्याचा अभ्यास केला आणि त्याचा विचार केला. म्हणजेच काय, तर या बुधाचा जर आपण बघितलं तर हा बुध मित्र आहे. त्यांच्या पत्रिकेत बुध उच्चीचा आहे. जर तो नीचेचा असता तर ह्या बुधाचा सुद्धा उपयोग झाला नसता. त्यांच्या पत्रिकेत बुध उच्चीचा आहे, म्हणून काय होईल, त्याचा फायदा होईल जर ते नक्षत्र पुनर्वसू असेल तर. जर ते नक्षत्र पुष्य असेल आणि केतू असेल तर केतूचा उपयोग होईल काय, हे एकदा काढून बघितलं की आपल्या लक्षात येतं. केतू हा शत्रू आहे, केतू हा चंद्राचा शत्रू आहे, बुध हा चंद्राचा मित्र आहे. म्हणून चंद्राचा जर केतू शत्रू असेल तर शत्रू घरावर असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे जर नक्षत्र पुष्य असेल तर मी त्यांना केतू मोती वापरा असा सल्ला देणार नाही. आणि नंतर बघितलं तर शुक्राची महादशा, शुक्र सुद्धा चंद्राचा शत्रू आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण त्यांना मोती वापरायचा सल्ला देणार नाही, कारण वापरलं तर त्याचा फारसा फायदा होणार नाही आहे, कारण तो शत्रू असल्यामुळे. मग विचार केला की काय करायचं, आणि मग त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन करून पत्रिका काढून बघितली तर त्या पत्रिकेमध्ये त्यांचं नक्षत्र होतं पुष्य. पुष्य नक्षत्रावरचा जन्म आहे त्यांचा. त्यामुळे मी त्यांना सल्ला दिला की केतूची तुमची महादशा 43 पर्यंत आहे, अजून 3 वर्षे तुम्ही जर समजा वापरलं हे तर त्याचा फायदा होणार नाही. मग त्यांचा प्रश्न आला की नंतर वापरलं तर, आता बघितलं आपण शुक्र हा शत्रू आहे आणि 43 नंतर त्यांची शुक्राची महादशा सुरू होते 20 वर्षे. म्हणजे त्यानंतर जरी त्यांनी वापरला मोती तरी सुद्धा त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही मोतीचा नाश सोडा आणि मग काय करा, तर तुम्ही इतर काय उपाय आहेत ते करा. मग पुष्य नक्षत्राची शांती करणं हा त्याला पर्याय होता. आणि मग त्यांनी पुष्य नक्षत्राची शांती करून घेतली आणि त्यांना त्याचा निश्चितपणे फायदा झाला. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी रत्न वापरायचं असेल तर हेच वापरलं पाहिजे असं काही नाही. मग दुसरं कुठलं आहे, मग ते म्हणले आम्हाला पुष्य नक्षत्र जर असेल तर त्यांच्या पत्रिकेतला गुरु चांगला असेल तर मग गुरुचं वापरावं का, हो मग तुम्ही गुरुचं वापरा. मग त्यांनी त्याचा पुष्कराज वापरला आणि त्याचा त्यांना कदाचित फायदा झाला असेलही. परंतु आपण त्या गोष्टी परत जात नाही. फक्त ते नंतर हा जो मोती आहे तो आत्ता नको, 3 वर्षांतर वापरू का, ह्याचं उत्तर होतं 3 वर्षानंतर सुद्धा वापरायला नको. त्यामुळे आपण त्यांना सल्ला दिला की आपल्याला त्याची गरज पुन्हा सुद्धा पडणार नाही आणि वापरला तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण विचार करतो की आपल्याला मिळणारं रत्न, आपल्याला कोणीतरी घेऊन दिलेलं रत्न हे आपण वापरतो
आपण काळजी करतो ते पडू नये, छान राहावं, फुटू नये, एवढं सगळं करत असताना आपल्याला त्याचा फायदा होईल का? नाही. हा विचार करत असताना फायदा होईल, मानसिक, आर्थिक, शारीरिक ह्या सगळ्या फायद्यासाठी आपण करत आहोत. जर फायदा होणार असेल तरच आपण वापरायचं, नसेल तर वापरायचं नाही. तुम्हालाही या पद्धतीचा जर समजा ज्योतिषीय सल्ला हवा असेल तर तुम्ही मला या नंबरला 99-218-10-380 या नंबरला संपर्क साधू शकता. तुम्ही व्हॉट्सअपवर तुमची तारीख, वेळ किंवा तुमच्याकडे असलेली पत्रिका पाठवू शकता आणि तुम्ही सल्ला घेऊ शकता. तुम्हालाही गरज असेल तर आम्ही सल्ला द्यायला त्यासाठी तयार आहोत. प्रश्न असा आहे की आपण एवढा मोठा खर्च करत असताना आणि त्याच्यावर नुसता नव्हे, ते घेतल्यानंतर ते वापरायचं आहे, परत त्याचा जप करायचा आहे. आता हा जो मोती आहे त्याचा सुद्धा 11,000 जप आहे. म्हणजे रोज 100 जर केला तरीसुद्धा तो काही कमी नाही आहे. रोज 100 केला तर महिन्याला 3,000 होईल. म्हणजे 11,000 करायसाठी किमान तुम्हाला 4 महिने त्याचा जप करायला पाहिजे. आणि 4 महिन्यानंतर संपवायचं असं नव्हे, परत जोपर्यंत फळ मिळत नाही चांगलं तोपर्यंत तो जप कंटिन्यू करायचा आहे आपल्याला. मग एवढा जप करत बसायचा. एवढं करण्यापेक्षा सल्ला घेणं हा त्यातला चांगला मार्ग असू शकतो. आणि आपण जर विचार केला की आपल्याला सल्ल्याची गरज आहे तर आम्ही आपल्यासाठी तयार आहोत. प्रयत्न करा, छानपैकी घ्या, छान वापरा, आनंदी राहा. आयुष्यामध्ये सगळेच प्रश्न गाईडमधून सुटतात. हा शाळेतला अनुभव आहे, जगण्यातला अनुभव नाही. आपल्या जगण्याचं गाईड कुठं उपलब्ध नाही. त्यामुळं आपल्याला चांगला गुरु मिळाला पाहिजे आणि पत्रिकेत ते योग असले पाहिजेत. त्यामुळे चांगल्या गुरुचं मार्गदर्शन आणि चांगला गुरु आपल्याला लाभला तर आयुष्याचं सोनं व्हायला फार वेळ लागत नाही. प्रयत्न करा. चांगलं जगण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची गरज आहे. जर समजा आपल्याला गरज वाचलीच तर आम्ही आपल्यासाठी आहोत. याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, सबस्क्राईब करा, कोणाला शेअर करा. जर समजा कोणाला गरज असेल तर त्याला सुद्धा ह्या गोष्टी सांगू शकता. तुम्हाला गरज असेल तर आम्ही आपल्यासाठी आहोत. आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये. यानंतर दुसरं एखादं रत्न घेऊन आम्ही आपल्यासाठी पुन्हा भेटायला येऊ.